आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत. अगं ते बंद कर की. असू दे. आता आमचं ठरलंय, आता आमच्या दोघींचं ठरलंय की फ्राईड राईस बनवायचा आहे. तर फ्राईड राईससाठी काय काय सामान लागते ते आम्ही जरा यूट्यूबला रेसिपी वगैरे बघितली आणि आता आम्ही फ्राईड राईस करणार आहे. तर चला म्हणलं व्हिडिओ करूया, म्हणून मी व्हिडिओ सुरू केला आहे. तर चला कशी आमची रेसिपी बघा. एकदम आम्हाला काय येत नाही, तरी पण हिला पण काय येत नाही. हिला तर मला जरा काहीतरी मला येतोय. हिला आता बघूया, ही मला शिकवणार आहे. चला आता येते म्हणायला लागले तर हीच मला शिकवे. गप्पस. चला ठेवते, बाय. ठेवते नाही. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? अशा तऱ्हेने आमच्या दोघींची भांडणं व्हायला लागले. तुम्ही सांगा, शेजवान राईसमध्ये आता मी रेसिपी बघितल्या की त्यात कोबी घालते आणि हिने काय दिले बघा, फ्लॉवर दिलाय. आणि कधी नव्हती आमच्या फ्रीजमध्ये काय 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 घावा लागले म्हणून ती पण आपलं सगळं द्यायला लागल्या. काय करायचं सांगायला. असं आमचा भात कसा होणार आहे आता तुम्ही समजून घ्या. तरी पण टेस्टी होईल अशी मी आशा करते. कोथिंबीर पण सापडल्या तिला, ती हरकल्यालाच काय काय सापडायला लागलं. मला एक कळण झालंय की कोथिंबीर टाकल्यानंतर काय फायदा भेटतो, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर शांत बस. अहो दोघींना पण कोथिंबीर आवडत नाही, ते काढायचं पण टाईम सगळा जातोय. पण आता आम्ही असं ठरवलंय की ती कोथिंबीर आणि काय असेल ते बारीक करायचं. चांगला विषय. तुम्ही पण अशा आमच्यासारख्या ट्रिक्स वापरत जावा. मी अशी शाळेत आल्या कॉलेजमधनं आणि अशी वर राहिल्या आणि ती बघा मेकअप करायला गेल्या, अक्षरशः वेणी वगैरे घालायला गेल्या. एवढं कोण करतं माझ्या व्हिडिओसाठी. असं नाही, चला आता काहीतरी चांगलंच करायला लागलं. त्यामुळे तुझ्या व्हिडिओसाठी कोण करायला लागलंय. आता मी इथं भात करायला सुरू करणार आहे. आता ह्यात कढईत गरम झाल्यानंतर ह्यात तेल वतून घ्यायचं. आता मी यात तेल वतणार आहे पहिल्यांदा. जेवढं आपल्याला लागतं तेवढं तेल वतून घ्यायचं. मी पहिल्यांदाच करते त्यामुळे मला काही अंदाज नाही, तर तुम्ही समजून घ्या. तेल गरम झाल्यानंतर आधी टाकायचं त्यात मिरची. नंतर मी टाकणार आहे लसूण. नंतर त्यात कांदा टाकून घ्यायचा. याचं चिरून वगैरे मस्त घेतलं मी. आता ह्यात गाजर टाकायचं आहे. गाजर आणि हे जे काय आपण वटाणे घेतले ते. जरा तेल कमी पडलं असं मला वाटतंय, त्यामुळे मी तेल टाकणार आहे. आणि इथं फ्लावर पण घेतला आहे आपण थोडासा इथं चांगल्यावर. हे मस्तपैकी शिजलं पाहिजे. हाताला असं ताटाखाली येऊ नये, नरम झालं पाहिजे एकदम, असं मला वाटतं. डायरेक्ट चटणी टाकायची नसती. हे बघा, हे मी कोथिंबीर आणि गाजर बारीक करून घेतले ते पण टाकणार आहे. तेल कमी पडले त्यामुळे शेजवान सॉस घे की. शेजवान हे जरा चुकीला काढत असेल, लक्ष देऊ नका. तर हे जरा लवकर शिजावं म्हणून यात मीठ टाकते. कांदा जरासंच मीठ टाकलं कारण भातात मीठ असणार आहे त्यामुळे. बस कमी पडलं तर घेता येत आहे, पण जास्त झालं तर काय करता येत नाही आपल्याला. त्यामुळं पण वरनं मीठ खायचं नसतं पण ही खाते वाटतं. आता मी जरा हळद टाकणार आहे. हळद ऑप्शनल आहे, पण जरा हळद सेट केली असते होती. एवढासा भात खाणार आहे शेजवान टाकून, तर आता हळद तरी खाऊया. आता कधी शिजायचं, त्याला वेळ लागणार आहे. मी सांगतो आमची रेसिपी बघून तुम्ही भात वगैरे करायला असल्या तर अजिबात करायला जाऊ नका. ते आता मला चटणी पण टाकायला सांगायला लागले तर थोडीशी
एकदम थोडीशी चटणी टाकणार आहे. टाकली असं अजून टाक. जरासं वाटावं येईल आम्ही. चटणीच तुला फेवरेट पदार्थ आहे, त्यामुळे मी जरासं तिच्या पण म्हणजे करायला लागलं. तुला तर काय आता तिला काहीच केलेलं नाही आहे, सगळं मी केले. तू काय केलं सर? सांगायला लागलं सांगायला लागलं. आता कांदा तर भाजलाय. चला मग आता आपण या जराशी शेजवान चटणी टाकूया थोडीशी आणि मग नंतर भात मिक्स करायचा. थोडीच आहे त्यात. तर भात मिक्स करायचा आहे. जर पाणी घे. आपण भात घेतलाय तो मिक्स करू. नाही लागत पाणी घेत. भाजी की सगळं सामान जास्त झालं. आता आपण भात जरासा शिजल्यानंतर परत शेजवान चटणी पूर्ण टाकून. आता ह्यात आपण लिंबू पण पिळून घ्यायचं कारण चांगली टेस्ट येते. आपण शेजवान चटणी टाकल्यानंतर आता थोडंसंच लिंबू पिळायचं. आता हा भात झालाय. आता आपण बघूयात कसा लागतो. हा हा आता मी टेस्ट करणार आहे. ये की छान झालाय ना. खरं सांगायचं का खोटं? खरं सांग. छान झालंय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जरासा कसं तर झालंय पण असले छान झालंय. आता मम्मीला विचारलं कोण छान. मला दोघींना काहीच येत नसताना आम्ही एवढ्या मेहनतीने शेजवान राईस बनवला आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायलाच लागेल की शेजवान राईस कसा झाला आहे. तर पटकन जावा आणि चटकन कमेंट करा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.